ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत आता मध्यावर येऊन ठेपलीये। शेवटचा आठवडा रंगतदार होणार आहे हे स्पष्ट आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचाराचा नारळ फोडला। त्यानंतर भाजपाची अजून कोणती मोठी सभा झालेली नसली तरी अनेक नेत्यांनी तळ ठोकून प्रचाराला वेग दिलाय। वंचित बहुजन आघाडीच्या प्रचाराला ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर सांगलीत आले। आता अजितदादा पवार येत आहेत, एकनाथ शिंदे येत आहेत। राज्यातील मोठी फौज सांगलीच्या मैदानात छड्डू ठोकताना दिसणार आहे। परंतु या गर्दीत एक चेहरा मात्र मिसिंग आहे, ज्याची ओळख भाजपाचे नेते, फायर ब्रँड नेता, भाजपची बुलंद तोफ म्हणून करून देतात ते आमदार गोपीचंद पडळकर आहेत तरी कुठे? जत नगरपालिकेवर भाजपाचा झेंडा फडकवला, आटपाडी जिंकली। आता गोपी शेठ सांगलीत धडक देतील असे वाटत होते, परंतु शेठ काही इथे दिसायला तयार नाही। काय बरं घडलं असेल असा उगाच आता चर्चा मात्र रंगात येत आहेत। युवक वर्गांना गोपीचंद पडळकर हवेच आहेत। आमच्या खास सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गोपी शेठनी या निवडणुकीसाठी थोडं दूर राहावं अशी सूचना भाजपच्या नेत्यांना पक्षश्रेष्ठींकडे केली आहे म्हणे। त्यांचे कारण काय तर गेल्या वर्षी गोपी शेठ पडळकर यांनी मुस्लिम आणि ख्रिश्चन विरोधी जी भूमिका घेतली होती ती आता प्रचारात अडचणीची ठरते आहे। अनेक प्रभागामध्ये या दोन्ही जनसमुदायाच्या मतदारांची संख्या मोठी आहे। काही ठिकाणी निर्णायक आहे, काही ठिकाणी फक्त ख्रिश्चन मतांचा गट्टा फिरला तरी पराभवाची भीती आहे। अशा वेळी गोपीचंद पडळकरांनी सांगलीत यावं आणि जाहीर सभा घ्यावी, म्हणजे भाजपने पायावर धोंडा मारून घेतल्यासारखे होईल असे अनेक नेत्यांना वाटतं। म्हणूनच नेत्यांनी पक्षश्रेष्ठींकडे अशी मागणी केल्याची जोरदार चर्चा आहे। त्यामुळे पडळकरांनी जाहीर प्रचारात सहभाग न घेता अंडरग्राऊंड सहकार्य करावे, गुप्त बैठका घ्याव्यात अशा सूचना त्यांना देण्यात आल्याचं समजते। त्यांचा परिणाम कुठे किती होतो हे पाहावे लागेल, कारण धनगर समाजाच्या मतदारांची तीनही शहरातील संख्या अत्यंत महत्त्वाची आहे। भारतीय जनता पक्षाच्या राजकीय मांडणीतील धनगर समाजाचे महत्त्व सतत अधोरेखित झाले। त्यामुळे पडळकर चित्रात नसले तरी प्रचारात नक्की आहेत असे त्यांचे समर्थक सांगतात। कदाचित शेवटच्या टप्प्यात धनगर बहुल प्रभागात ते बैठकांचा धडाका लावतील असंही समजते। आता भाजपच काय ठरवलंय ते समजेल। गोपी शेठनी सांगलीत शिव ओलांडावी की जत आटपाडीच्या विकासाकडे लक्ष द्यावे, काय धोरण असेल याबाबत मात्र उत्सुकता नक्कीच आहे। परंतु हिंदुत्व जिवंत ठेवणारा गोपीचंद पडळकर अशा नेत्याला भाजपासारख्या हिंदुत्व पक्षानं शांत बसवणं कितपत योग्य आहे? आणि गोपीचंद शांत आहे हे जयंतराव आणि विशाल पाटील एकूणच महाविकास आघाडीच्या पथ्यावर पडून भविष्यात त्याचा फायदा महाविकास आघाडीला होईल यात तीळ मात्र शंका नाही। नमस्कार, मी शर्वरी आणि आपण पाहताय तिचं जागर न्यूज।